म्हणजे मार्केटचे सायकॉलॉजी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तीच लोकांना इथं समजली नाही. फॉर एक्झाम्पल मी जर एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, ठीक आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. मार्केटमध्ये हे चालत नाही. ओके. बरोबर? किंवा आपण म्हणतो चुकीला माफी नाही. ओके. का सांगू का? बघा मार्केट जे काय आहे म्हणजे मार्केटचा एक विनिंग फॉर्म्युला आहे. मार्केटमध्ये मी जर 100 ट्रेड घेतोय, मॅक्झिमम जे ॲव्हरेज ट्रेडर आहेत ना त्यांना 50% ॲक्युरसी आहे. ओके. म्हणजे आपण 100 ट्रेड घेणार आणि त्यातले माझे 50च ट्रेड बरोबर येणार आणि 50 ट्रेड चुकणार. आता हे चुकलेले ट्रेड कसे हँडल करायचे हे लहानपणापासून आपल्याला कोणी शिकवलं नाही. आपल्याला शिकवलंय सक्सेसफुल कसं व्हायचं. पण आपलं फेल्युअर कसं हँडल करायचं हे कोणीही सांगितलेलं नाही. आता कितीही टेक्स्ट बुकमध्ये नॉलेज आलं किंवा सिस्टीममध्ये आलं, मी सिस्टीममध्ये दाखवेन की माझी 50% ॲक्युरसीची सिस्टीम आहे. पण ज्यावेळेला ॲक्च्युअलमध्ये ते जातोय, त्याला आपल्या ब्रेनमध्ये काय होतं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे.